श्री स्वामी समर्थ. आजची ही अद्भुत कथा तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येईल. अशाच रसाळ कथा सतत ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या मातीत भक्तीचा सुगंध दरवळत होता. आणि अशाच एका छोट्याशा खेड्यात सदाशिव नावाचा एक अत्यंत गरीब पण मनाने अत्यंत श्रीमंत असा शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. सदाशिवचे घर म्हणजे साध्या मातीच्या भिंती आणि वरती वाळलेल्या गवताचे छप्पर असलेली एक छोटीशी झोपडी होती. पण त्या झोपडीत प्रेमाचा आणि अढळ श्रद्धेचा दिवा सतत तेवत असायचा. त्याची पत्नी पार्वती ही साक्षात अन्नपूर्णच होती, कारण घरात जरी मूठभर धान्य असले तरी ती दारावर आलेल्या अतिथीला कधीही विनमुख जाऊ देत नसे. आणि त्यांचा छोटा मुलगा गणू हा तर बाळकृष्णासारखा निरागस होता, जो सतत आपल्या वडिलांच्या मागे मागे भेगाळलेल्या शेतात आनंदाने फिरत असे. त्या काळी पाऊस पाणी अत्यंत बेभरवशाचे होते आणि सलग 2 वर्षे पाऊस न पडल्यामुळे धरणी नाता पार करपून गेली होती आणि हिरवीगार शेते आता ओसाड माळरानासारखी दिसत होती. पण सदाशिवच्या मनात मात्र ईश्वराप्रती असलेली ओढ कधीही डगमगली नाही. दररोज पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून तो सूर्याला अर्घ्य देत असे आणि मनातल्या मनात कोणत्या तरी अज्ञात पण सामर्थ्यशाली शक्तीचा धावा करत असे, कारण त्याला माहीत होते की हा कठीण काळही लवकरच निघून जाईल. गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष होते आणि विहिरी तळ गाठून कोरड्या पडल्या होत्या. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट चरावी लागत असे. आणि अशा भीषण परिस्थितीतही सदाशिव आपल्या वाटणीचे थोडे पाणी घराबाहेर ठेवलेल्या मातीच्या माठात मुक्या पक्ष्यांसाठी आणि थकलेल्या वाटसरुणीसाठी आवर्जून ठेवत असे. गावातले काही लोक त्याला वेडा म्हणत, कारण स्वतःच्या घरात खाण्यापिण्याची भ्रांत असताना हा माणूस इतरांची आणि मुक्या प्राण्यांची काळजी कशी काय करतो असे त्यांना वाटायचे. पण सदाशिव मात्र केवळ एक निखळ स्मितहास्य करून आपल्या कामाला लागत असे. धोंडीबा सावकार, जो गावातील सर्वात श्रीमंत आणि तितकाच गर्विष्ठ माणूस होता, तो नेहमी सदाशिवची थट्टा उडवायचा आणि त्याला हिणवून म्हणायचा की अरे सदाशिव, तुझ्या या भक्तीने तुझे पोट भरणार नाही, उलट तुझे कर्ज वाढत जाईल आणि तुझे हे मोडके घरही माझ्या ताब्यात येईल. पण सदाशिव त्याला अत्यंत नम्रपणे उत्तर द्यायचा की सावकार, देणारा तो वर बसलेला धनी आहे आणि तो त्याच्या लेकराला कधीही उपाशी निजवत नाही. पार्वती देखील संसारात आलेल्या प्रत्येक संकटाला आणि भुकेच्या चटक्यांना हसत मुखाने सामोरी जायची आणि आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करायची, कारण तिला पूर्ण ठाऊक होते की सदाशिवचे पाय जरी जमिनीवर असले तरी त्याचे मन मात्र सदैव भगवंताच्या चरणी अर्पण झालेले आहे. एकीकडे सूर्य आग ओकत होता आणि दुष्काळाचे चटके बसत होते, आणि दुसरीकडे लोकांच्या मनात जगण्याची भीती घर करत होती. पण याच दाट अंधारात आता मांगल्याचा एक प्रकाश किरण दिसणार होता, जिच्यामुळे केवळ सदाशिवचेच नाही तर संपूर्ण सृष्टीचे आणि दीनदुबळ्यांचे कल्याण होणार होते. अक्कलकोट नावाच्या एका पवित्र नगरीत काहीतरी विलक्षण आणि दिव्य घडणार असल्याची कुणकुण आता वाऱ्याच्या वेगाप्रमाणे चोहोबाजूला पसरू लागली होती. आणि त्या अलौकिक शक्तीचे आगमन होणार होते, जी दिनांचा कैवारी आणि अनाथांचा नाथ म्हणून विश्वात ओळखली जाणार होती. सदाशिवला अजून त्या महापुरुषाबद्दल किंवा स्वामींबद्दल फारशी माहिती नव्हती, पण त्याच्या अंतरात्म्याला कुठेतरी जाणीव झाली होती की आता त्याचे दुःख हरण करणारा वाली लवकरच येणार आहे. आणि म्हणूनच तो मोठ्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता की कधी एकदा कृपेचा वर्षाव होईल. घरात धान्याची कोठी आता पूर्णपणे रिकामी झाली होती आणि पोटच्या लेकराच्या तोंडात 2 घास घालताना पार्वतीच्या डोळ्यात पाणी येत होते. पण तरीही तिने आपल्या पतीसमोर कधीही तक्रार केली नाही, कारण तिची भक्ती अढळ होती आणि तिला खात्री होती की संकट कितीही मोठे असले तरी हात देणारा कोणीतरी नक्कीच येईल. ही कथा केवळ एका सामान्य शेतकऱ्याची नाही, तर ही कथा आहे त्या असीम श्रद्धेची, जिने प्रत्यक्ष परब्रह्माला अक्कलकोटच्या भूमीवर अवतार घेण्यास भाग पाडले आणि मानव कल्याणाचा एक नवा मार्ग जगासमोर प्रशस्त केला. सूर्यनारायण जणू अग्नीचे लोळ अंगावर फेकत होता आणि चैत्राचे ऊन अंगाची लाही करत होते. अशातच सदाशिवच्या संकटात आणखी एक मोठी भर पडली, ती म्हणजे धोंडीबा सावकाराचा वाढता तगादा. कारण गेल्या 2 वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतात गवताची काडीही उगवली नव्हती आणि सदाशिवने घेतलेले कर्ज व्याजासह दुपटीने वाढले होते. धोंडीबा सावकार आपल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन 2 नोकरांसह सदाशिवच्या झोपडीसमोर येऊन थडकला
आणि त्याच्या ओरडण्याने शांत असणारे ते वातावरण एकदम तणावपूर्ण झाले. कारण सावकाराचा आवाज म्हणजे साक्षात यमराजाचा पुकार असल्यासारखा गावकऱ्यांना वाटत असे. आणि त्याने मोठ्याने ओरडून सांगितले की ये सदाशिव, बाहेर ये आणि माझे पैसे परत कर, नाहीतर उद्याच्या उद्या तुझे हे घर आणि तुझे ते वाळलेले शेत माझ्या नावावर करून दे. सदाशिव हात जोडून बाहेर आला आणि म्हणाला की सावकार, थोडे दिवस थांबा, पाऊस पडला की मी तुमचे सगळे पैसे परत करीन. पण सावकार मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, कारण त्याला सदाशिवची ती सुपीक जमीन हडप करायची होती, जी नदीकाठी होती. जरी सध्या नदी कोरडी पडली असली तरी त्या जमिनीचे महत्त्व त्याला माहीत होते आणि तो अत्यंत निर्दयीपणे हसला. पार्वती घराच्या कोपऱ्यात उभी राहून हे सगळे दृश्य डोळ्यात पाणी आणून पाहत होती आणि तिचा काळजाचा थरका पडत होता. कारण जर हे घर गेले तर आपल्या लहानद्या गणूला घेऊन आपण कुठे जाणार, हा विचार तिला अस्वस्थ करत होता. पण तिने आपले हुंदके दाबले आणि पदराने डोळे पुसून ती मनातून देवाची प्रार्थना करू लागली. धोंडीबा सावकाराने सदाशिवला भर चौकात अपमानित केले आणि त्याला हिणवून सांगितले की तुझा तो देव आता कुठे लपला आहे जो तुला वाचवायला येईल. आणि जर तुझे म्हणणे खरे असेल की भक्तीत शक्ती असते तर तुझ्या त्या देवाला सांग की माझ्या रिकाम्या तिजोरीमध्ये सोन्याची नाणी भरून दाखवेल किंवा तुझ्या या करपलेल्या विहिरीत गंगा आणून दाखवेल, तरच मी तुझे कर्ज माफ करेन, नाहीतर तुला या गावातून कायमचे हाकलून देईन, हे लक्षात ठेव. सदाशिव निमूटपणे हे अपमान सहन करत होता, कारण गरिबीने त्याचे कंबरडे मोडले होते. पण त्याचे मन मात्र अजूनही खंबीर होते, कारण त्याला कुठेतरी खोलवर वाटत होते की सत्याची साथ ईश्वर कधीही सोडत नाही. आणि याच वेळी गावातून जाणाऱ्या एका थकलेल्या वारकऱ्याच्या तोंडून त्याला ऐकायला मिळाले की अक्कलकोटमध्ये एक महान सिद्धपुरुष अवतरले आहेत, जे केवळ एका दृष्टिक्षेपाने लोकांचे दुःख हरण करतात आणि त्यांच्या दर्शनाने अशक्य गोष्टीही शक्य होतात. सदाशिवच्या मनात आशेचा एक प्रकाशकिरण चमकला आणि त्याला वाटले की कदाचित हेच ते ठिकाण आहे जिथे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण त्याच्याकडे अक्कलकोटला जाण्यासाठी प्रवासाचा खर्च तर सोडाच, पण 2 वेळच्या अन्नाची भ्रांत होती. तरीही त्याने मनोमन ठरवले की आपण अक्कलकोटला जाणारच आणि त्या माऊलीचे दर्शन घेणारच, कारण आता हरवण्यासारखे काही उरले नव्हते. सावकार निघून गेल्यावर रात्रीच्या वेळी जेव्हा सदाशिव आणि पार्वती झोपडीत बसले होते, तेव्हा पार्वतीने अत्यंत धाडसाने आपल्या लग्नातले एकमेव उरलेले सोन्याचे 2 मणी सदाशिवच्या हातावर ठेवले आणि गहीवरून म्हणाली की हे घ्या आणि अक्कलकोटला जाऊन त्या स्वामींचे दर्शन घेऊन या, कारण मला मनापासून खात्री आहे की तेच आपल्याला या संकटातून बाहेर काढतील आणि आपल्या गणूचे भविष्य उज्ज्वल करतील. सदाशिवचे डोळे भरून आले आणि त्याने सुरुवातीला ते मणी घेण्यास नकार दिला, पण पार्वतीने त्याला गळ घातली की पतीच्या संकटाच्या वेळी आणि मुलाच्या सुखासाठी हे सोन्याचे मणी काहीच नाहीत आणि जर स्वामींची कृपा झाली तर असे हजारो मणी आपल्याकडे परत येतील. पण सध्या आपल्या विश्वासाची हीच मोठी परीक्षा आहे. छोटा गणू बाजूला झोपला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती, जणू त्याला स्वप्नात प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन होत होते. आणि सदाशिवने त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवताना खंबीरपणे ठरवले की उद्या पहाटेच आपण अक्कलकोटच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे आणि त्या प्रकट झालेल्या ईश्वरी रूपाचे पाय धरायचे. मग वाटीत कितीही संकटे आली तरी मागे वळून पाहायचे नाही. गावातील विहिरींनी तळ गाठला होता, झाडे पूर्णपणे वाळली होती आणि मुके पक्षीही पाण्याच्या एका थेंबासाठी आकाशाकडे डोळे लावून तडफडत होते. पण अशा काळोख्या रात्री सदाशिवच्या त्या लहानशा झोपडीत मात्र एका नवीन अध्यायाची सुरुवात होत होती, जो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अद्भुत चमत्कार ठरणार होता. धोंडीबा सावकाराची धमकी त्याच्या कानात वारंवार घुमत होती, पण त्या धमकीपेक्षा जास्त स्वामींचा तो अनामिक आणि प्रेमळ आवाज त्याला साथ घालत होता की तू ये, मी तुझी वाट पाहत आहे. आणि म्हणूनच सदाशिवने आपली जुनी काठी आणि एक फाटक्या कापडाची पिशवी तयार ठेवली, जेणेकरून सूर्योदयापूर्वी तो या कठीण प्रवासाला सुरुवात करू शकेल. निसर्गाचे चक्र जरी त्याचा विरुद्ध फिरत असले तरी भक्तीचे बळ हे जगातील कोणत्याही संकटापेक्षा श्रेष्ठ असते, हे सिद्ध करण्याची वेळ आता जवळ आली होती. आणि सदाशिवने आपल्या हृदयातील त्या अज्ञात शक्तीला स्मरून डोळे मिटले आणि उद्याच्या मंगलमय पहाटेची प्रतीक्षा करू लागला, जेव्हा तो अक्कलकोटच्या त्या महान प्रकाशाकडे आपली पहिली पावले टाकणार होता. पहाटेचा कोवळा सूर्य अजून क्षितिजावर उगवलाच होता की गावात एक वेगळीच खळबळ उडाली होती, कारण कोण्या एका तीर्थयात्रेकरूने बातमी आणली होती की अक्कलकोटच्या त्या पावनभूमीत एक अजानुबाहू तेजस्वी महापुरुष प्रकटला आहे, ज्याच्या केवळ एका कटाक्षाने भक्तांची संकटे क्षणात भस्मसात होतात आणि ज्यांच्या शब्दांत साक्षात वेदांचे सार सामावलेले आहे.
सदाशिव आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसून आपली जुनी काठी सावरत असतानाच गावातील पारावर लोकांची मोठी गर्दी जमलेली त्याला दिसली आणि प्रत्येकजण त्या अगाध लीलेबद्दल मोठ्या उत्साहाने बोलत होता की अक्कलकोटमध्ये एका विशाल वडाच्या झाडाखाली एक दिगंबर मूर्ती स्थिर बसलेली आहे, ज्यांच्या डोळ्यांत साक्षात सूर्याचे तेज आणि ओठांवर जगाचे कल्याण करणारे स्मितहास्य आहे. कोणा एकाने सांगितले की त्या महापुरुषाने कोणालाही न विचारता त्यांच्या मनातील अत्यंत गुपिते आणि भूतकाळातील घटना उघड केल्या आहेत, तर कोणी म्हणत होते की त्यांनी मरणासन्न असलेल्या एका निरागस बालकाला केवळ आपल्या हाताच्या स्पर्शाने आणि एका प्रेमळ नजरेने जीवदान दिले आहे. आणि या सर्व बातम्या ऐकून सदाशिवच्या अंगावर शहारे आले, कारण त्याला मनोमन जाणवले की ज्या अनाम शक्तीचा तो रोज आपल्या मोडक्या झोपडीत दिवा लावून धावा करत होता, ती शक्ती आता देहाने या पृथ्वीवर अवतरली आहे. धोंडीबा सावकार देखील तिथे आपल्या रेशमी वस्त्रात तोऱ्यात उभा राहून कुत्सितपणे हसत होता आणि मोठ्याने ओरडून म्हणत होता की अशा बुवाबाजीला काय अर्थ आहे. जर तो खरोखरच देव असेल तर त्याने या दुष्काळग्रस्त गावाला आणि माझ्या रिकाम्या विहिरीला पाणी देऊन दाखवावे किंवा आकाशातून सोन्याचा पाऊस पाडावा, तरच मी त्यांना मानीन. पण सदाशिवने मात्र सावकाराच्या त्या विषारी बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, कारण त्याच्या हृदयातील श्रद्धेचा छोटासा दिवा आता एका मोठ्या प्रज्वलित ज्योतीने जळू लागला होता. पार्वतीने लगबगीने घराच्या आत जाऊन सदाशिवसाठी उरलेली थोडी बाजरीची भाकरी आणि लसण्याची चटणी एका जुन्या फडक्यात नीट बांधून दिली आणि आपल्या मनातील वियोगाची भीती बाजूला सारून ती मोठ्या धैर्याने म्हणाली की तुम्ही निश्चिंत होऊन निघा आणि त्या स्वामींच्या चरणी आपले डोके टेकवून आपल्या घराची ही अवस्था सांगा, कारण मला मनापासून खात्री आहे की तेच आपले शेवटचे तारणहार आहेत आणि त्यांच्या कृपेच्या वर्षावाशिवाय आता आपले हे शुष्क जीवन पुन्हा कधीही हिरवेगार होणार नाही. गावातील प्रत्येक गल्लीत आता केवळ त्याच महापुरुषाची चर्चा होती. कोणी त्यांना प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानत होते, तर कोणी म्हणत होते की हे साक्षात श्रीपाद श्री वल्लभच पुन्हा एकदा भक्तांच्या हाकेला धावून आले आहेत. पण सदाशिवला मात्र त्या नावांपेक्षा आणि तर्कापेक्षा त्यांच्या रूपाची आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची एक अनामिक ओढ लागली होती. त्याने आपल्या घराच्या छोट्याशा देवासमोर नतमस्तक होऊन गणूच्या निरागस डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि जेव्हा त्याने घराबाहेर पहिले पाऊल टाकले तेव्हा त्याला जाणवले की पहाटेचा थंड वारा देखील अक्कलकोटच्या दिशेने वाहत आहे. जणू तो वारा स्वामींच्या आगमनाचा मंगल संदेश चराचरात पसरवत आहे आणि सदाशिवला प्रवासासाठी प्रोत्साहन देत आहे. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक वाटसरूच्या मुखात आता केवळ श्री स्वामी समर्थ हेच नाव मंत्रासारखे घुमत होते आणि सदाशिवला मनोमन वाटले की आता आपला हा प्रवास केवळ एका शहराचा किंवा एका अंतराचा नसून तो आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या दारिद्र्यातून आणि आत्म्याच्या अंधारातून उद्धार करण्याचा एक दिव्य प्रवास आहे. कारण ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म वाढतो आणि निष्पाप भक्त संकटात सापडतात, त्यावेळी ईश्वर स्वतः मानवी रूपात येतो, हे त्याने जुन्या पुराणांत ऐकले होते. आणि आज ते आपल्या डोळ्यासमोर सत्यात उतरताना तो पाहत होता. पायपीट करीत असताना त्याच्या पायात चपला नव्हत्या आणि खालची जमीन उन्हामुळे विस्तवासारखी तापली होती. पण स्वामींच्या भेटीच्या तीव्र ओढीनं त्याला त्या शारीरिक वेदनांचे अजिबात भान उरले नव्हते, कारण त्याच्या मनात केवळ एकच विचार चक्रावत होता की कधी एकदा तो अक्कलकोटच्या त्या पावनभूमीत पोहोचतो आणि त्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या तेजोमयी माऊलीच्या पायावर आपले मस्तक ठेवतो. निसर्ग जरी सध्या त्याच्यावर उठला असला तरी स्वामींच्या प्रगट होण्याने सृष्टीमध्ये एक नवीन चैतन्य संचारले आहे, हे त्याला प्रत्येक झाडाच्या पानापानातून आणि पक्ष्यांच्या किलबिलाटातून जाणवत होते. जणू मुके प्राणीही स्वामींच्या नामाचा घोष करत असल्याचे त्याला भासत होते आणि याच अढळ विश्वासाच्या जोरावर त्याने आपल्या कठीण प्रवासाचा मार्ग धरला. अक्कलकोटच्या दिशेने जाणारी प्रत्येक पाऊलवाट आता भक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एकच आशा होती की अक्कलकोटचा हा राजा आपल्या आयुष्यातील अंधार नक्कीच दूर करेल. आणि सदाशिवने देखील आपली काठी घट्ट धरून अक्कलकोटच्या त्या महान प्रकाशाच्या दिशेने मार्गस्थ होताना स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. सदाशिवने अक्कलकोटच्या दिशेने आपली पावले उचलली खरी, पण त्याच्या गरिबीचे पाश मात्र त्याला पावलोपावली मागे ओढत होते. कारण अक्कलकोटचा रस्ता हा काही छोटा नव्हता आणि पदरी ना पुरेसे अन्न होते ना पायात साध्या चपला होत्या. तरीही त्याच्या मनात स्वामींच्या दर्शनाची लागलेली ओढ इतकी तीव्र होती की त्याला आपल्या भुकेची आणि तहानेची अजिबात शुद्ध उरली नव्हती. आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक काट्याकुट्याला तो आनंदाने सोसत पुढे सरकत होता, कारण त्याला माहीत होते की ही केवळ शारीरिक वारी नसून त्याच्या श्रद्धेची ही सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय त्याला त्या परब्रह्माचे दर्शन घडणे अशक्य आहे, हे तो ओळखून होता.
कडक उन्हामुळे रस्ता विस्तवासारखा तापला होता आणि सदाशिवच्या पायांना मोठे फोड आले होते तरीही तो मोठ्या जिद्दीने अक्कलकोटच्या त्या पावन दिशेला बघत चालत राहिला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की आपण इतके गरीब आहोत की स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपल्याकडे साधा हार किंवा नारळही नाही. मग ते महाराज आपल्यासारख्या सामान्य आणि दरिद्री भक्ताकडे लक्ष देतील का? आणि हाच प्रश्न त्याच्या मनाला सारखा छळत होता. पण पुन्हा त्याच्या मनात पार्वतीने दिलेले ते 2 सोन्याचे मणी आठवले, जे तिने आपल्या सौभाग्याचे लेणे असूनही मोठ्या विश्वासाने त्याच्याकडे सुपूर्द केले होते. प्रवासाच्या वाटेत त्याला अनेक श्रीमंत लोक पालखीतून आणि सजवलेल्या घोड्यावरून अक्कलकोटला जाताना दिसत होते, ज्यांच्याकडे डोक्यावर धरण्यासाठी छत्र्या होत्या आणि पिण्यासाठी थंड पाणी मुबलक होते. पण सदाशिव मात्र वाटेत एका झाडाच्या सावलीत बसून आपल्या पिशवीतील ती वाळलेली बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी खाऊन आपली भूक शमवत होता आणि विचार करत होता की खरी श्रीमंती ही फक्त बाह्य स्वरूपाची नसते, तर ती स्वामींच्या चरणी असलेल्या निस्सीम भक्तीमध्ये सामावलेली असते. वाटेत चालताना त्याला एक तहानलेला कुत्रा दिसला, जो पाण्यासाठी तडफडत होता आणि स्वतःकडे पिण्यासाठी अगदी थोडे पाणी शिल्लक असूनही सदाशिवने ते पाणी स्वतः न पिता त्या मुक्या प्राण्याला पाजले, कारण त्याला स्वामींच्या त्या दिव्य शिकवणीची आठवण झाली की प्रत्येक सजीव जीवामध्ये ईश्वर वास करतो आणि जर मी या जीवाला तडफडताना सोडून पुढे गेलो तर माझ्या तीर्थयात्रेला काहीच अर्थ उरणार नाही, असे म्हणून त्याने स्वतःच्या तहानेचा मोठा त्याग केला आणि पुन्हा उत्साहाने प्रवासाला सुरुवात केली. गरिबीमुळे त्याला प्रवासात अनेकदा अपमान सहन करावा लागला, कारण वाटेतील काही प्रवासी त्याला भिकारी समजून हिणवत होते आणि बाजूला सारत होते. पण सदाशिवने आपले डोळे मिटून केवळ स्वामी समर्थांचे ध्यान केले आणि मनाशी पक्के ठरवले की जोपर्यंत त्या समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही तोपर्यंत हा देह थांबणार नाही. आणि अशा प्रकारे अनेक संकटांशी 2 हात करत तो भक्त आपल्या अढळ विश्वासाच्या जोरावर अक्कलकोटच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत होता, कारण त्याला मनातून पूर्ण खात्री होती की अक्कलकोटचा तो राजा आपल्या प्रत्येक कृतीवर आणि प्रत्येक विचारावर लक्ष ठेवून आहे आणि तो आपल्या लेकराला कधीच वाटेत एकटे टाकणार नाही. दुपारी जेव्हा उन्हाचा कडाका वाढला तेव्हा सदाशिवला ग्लानी येऊ लागली आणि त्याचे शरीर थकव्याने कापायला लागले. पण तरीही त्याने हार मानली नाही, कारण त्याच्या मनात स्वामींच्या प्रकट दिनाचा तो मंगल सोहळा डोळ्यांनी पाहण्याची तीव्र इच्छा होती आणि अक्कलकोट जवळ येईल तसा त्याच्या मनातील उत्साह अधिकच वाढत होता, कारण त्या भूमीचा स्पर्श आता त्याला लांबूनच जाणवू लागला होता आणि हवेत एक वेगळाच दैवी सुगंध दरवळत होता, जो त्याच्या थकलेल्या मनाला पुन्हा नवसंजीवनी देत होता. भक्तीच्या या मार्गावर गरिबीचे डोंगर जरी उभे असले तरी सदाशिवच्या ध्येयापुढे ते खुजे होते आणि त्याने मनोमन ठरवले की स्वामींच्या चरणी पोहोचल्यावर तो त्यांच्याकडे धनदौलत मागण्यापेक्षा केवळ एवढेच मागेल की हे देवा, माझी भक्ती कधीही कमी होऊ देऊ नकोस आणि मला सदैव तुझ्या चरणांशी जागा दे, कारण या नश्वर जगात केवळ तुझे नावच सत्य आहे, बाकी सर्व माया आहे. अशा रीतीने आपली फाटकी पिशवी खांद्यावर सांभाळत आणि मनात स्वामी नामाचा जप करत सदाशिवने अक्कलकोटच्या सरहद्दीकडे आपली वाटचाल सुरू ठेवली, जिथे त्याचे नशीब आणि त्याचे संपूर्ण आयुष्य कायमचे बदलणार होते. इकडे गावात सदाशिव जेव्हा अक्कलकोटला जाण्यासाठी आपली फाटकी पिशवी खांद्यावर टाकून घराबाहेर पडला तेव्हाच समोरून धोंडीबा सावकार आपल्या मगरूर चालीत तिथे येऊन ठेपला आणि त्याने सदाशिवला अडवून मोठ्याने हसत विचारले की अरे सदाशिव, कुठे निघालास या भर उन्हात तडफडायला? तुझा तो तथाकथित देव तुला वाचवायला येईल असं तुला वाटतंय का? सदाशिवने नम्रपणे हात जोडून सांगितले की सावकार, मी अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला निघालो आहे, तेच माझे तारणहार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने माझे दुःख दूर होईल अशी मला खात्री आहे. हे ऐकून धोंडीबा सावकाराचा चेहरा क्रोधाने लाल झाला आणि त्याने एक भयानक आव्हान दिले की जर तुझे ते स्वामी खरोखरच समर्थ असतील आणि प्रत्यक्ष परब्रह्म असतील तर तू परत येईपर्यंत तुझ्या या भेगाळलेल्या आणि पूर्णपणे वाळलेल्या शेतात जिवंत पाण्याचा झरा फुटला पाहिजे, आणि जर तसे झाले तरच मी तुझे सर्व कर्ज माफ करीन आणि तुझ्या पाया पडेन. पण जर तसे झाले नाही तर तू तुझे घर आणि ही जमीन कायमची विसरून जा आणि या गावातून तोंड काळे करून निघून जा. हे ऐकून पार्वतीच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिला वाटले की सावकार हे अशक्य काम सांगत आहे, कारण ज्या जमिनीत गेल्या 2 वर्षात थेंबभर पाणी मुरले नाही तिथे अचानक झरा कसा काय फुटणार? पण सदाशिवच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती
आणि त्याने अत्यंत शांत स्वरात उत्तर दिले की सावकार, जे माझ्या बुद्धीला अशक्य वाटते ते माझ्या स्वामींच्या एका कटाक्षाने शक्य होते. त्यामुळे तुमचे हे आव्हान मला मान्य आहे, कारण माझी श्रद्धा माझ्या स्वामींच्या चरणी आहे, तुमच्या कर्जात नाही. धोंडीबाने कपाळावर आठी आणली आणि आपल्या नोकरांना सांगितले की पहा या वेड्या भक्ताला, याला वाटते की देव याच्यासाठी डोंगर फोडून पाणी काढेल. पण लक्षात ठेव सदाशिव, ही भूमी आता फक्त सावकाराच्या मालकीची व्हायची वाट पाहत आहे आणि तुझ्या स्वामींचे सामर्थ्य इथे काहीच कामाला येणार नाही. गावातील लोकही हे सर्व मूकपणे पाहत होते आणि प्रत्येकाच्या मनात भीती होती की सदाशिवने इतके मोठे आव्हान स्वीकारून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पण सदाशिवला मात्र कशाचीही पर्वा नव्हती, कारण त्याला माहीत होते की ज्याने हे जग निर्माण केले आहे तो आपल्या लेकराला कधीही उघड्यावर पाडणार नाही. त्याने पार्वतीला आणि गनूला सावकाराच्या हवाली न करता स्वामींच्या भरोशावर सोडले आणि धोंडीबाच्या त्या कुत्सित हसण्याकडे दुर्लक्ष करून अक्कलकोटच्या दिशेने पाय वळवले. तेव्हा त्याच्या मनात केवळ एकच विचार होता की जर स्वामी प्रकटले आहेत तर ते माझ्या श्रद्धेची लाज नक्कीच राखतील आणि या वाळवंटातही नंदनवन फुलवून दाखवतील. हे आव्हान म्हणजे केवळ एका जमिनीच्या तुकड्याची लढाई नव्हती, तर ती एका पाखंडी अहंकाराची आणि एका निस्सीम भक्तीची टक्कर होती, ज्याचा निकाल आता केवळ अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या त्या सिद्ध पुरुषाच्या हातात होता. आणि सदाशिवने ते आव्हान स्वीकारून आपल्या प्रवासाचा वेग वाढवला. चैत्र महिना उजाडला आणि उन्हाचा कडाका वाढला होता, पण सदाशिवच्या मनात स्वामींच्या दर्शनाची ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी शेवटी पार्वती आणि चिमुरड्या गनूला सोबत घेऊन अक्कलकोटच्या दिशेने आपली पावले वळवली. पार्वतीने आपल्या फाटक्या पदराने गनूला उन्हापासून वाचवण्यासाठी सावली धरली होती आणि सदाशिव आपल्या खांद्यावरती जुनी पिशवी घेऊन अनवाणी पायाने चालत होता. रस्ता अगदी खडकाळ आणि तापलेल्या वाळूसारखा भाजत होता, पण प्रत्येक पाऊल टाकताना त्यांच्या मुखात केवळ श्री स्वामी समर्थ असा नामाचा गजर चालू होता. वाटेत ठिकठिकाणी चैत्राची पालवी फुटलेली दिसत होती, जणू निसर्गही स्वामींच्या प्रकट दिनाचे स्वागत करण्यासाठी नटत होता. पण पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने प्रवासात त्यांच्या घशाला कोरड पडत होती आणि छोटा गणू वारंवार तहानेने व्याकुळ होऊन पाण्यासाठी विचारत होता. तरीही सदाशिव त्याला धीर देत म्हणत होता की बाळा, थोडा वेळ थांब, पुढे नक्कीच कोणीतरी दयाळू व्यक्ती भेटेल किंवा माझे स्वामीच पाण्याची व्यवस्था करतील. प्रवासाचे दिवस कठीण होते, कारण रात्रीच्या वेळी त्यांना एखाद्या जुन्या मंदिरात किंवा झाडाच्या सावलीत मुक्काम करावा लागे आणि पार्वतीने सोबत आणलेली ती थोडीशी भाकरी आता संपत आली होती. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते, कारण ती आपल्या पतीच्या विश्वासाला आपली शक्ती मानत होती. वाटेत त्यांना अनेक भक्त भेटत होते जे अक्कलकोटला निघाले होते आणि त्या भक्तांच्या समुदायात मिसळल्यावर सदाशिवला आपण एकटे नाही आहोत याची जाणीव झाली आणि भक्तीच्या त्या वातावरणाने त्यांच्यातील थकवा जणू कुठल्या कुठे पळून गेला होता. सदाशिवला आठवत होते की धोंडीबा सावकाराने त्याला दिलेले आव्हान आणि त्याचे घर आणि शेत धोक्यात आले होते. पण जसा जसा अक्कलकोटचा रस्ता जवळ येत होता तसा तसा त्याचा भीतीचा विचार मागे पडून केवळ स्वामींचे ते तेजस्वी रूप डोळ्यासमोर येत होते. पार्वतीने आपल्या सौभाग्याचे लेणे असलेले ते 2 सोन्याचे मणी पदराच्या टोकाला घट्ट बांधले होते, कारण ती स्वामींच्या चरणी ते अर्पण करून आपल्या कुटुंबासाठी कृपेचा आशीर्वाद मागणार होती. आणि गणू देखील आपल्या लहान हातांनी वडिलांची काठी धरून चालण्याचा प्रयत्न करत होता, जणू स्वामीच त्याला शक्ती देत होते. ऊन वाढत होते, पाय भाजत होते आणि पोटात भुकेचा अग्नी पेटला होता. तरीही या कुटुंबाचा प्रवास थांबला नाही, कारण त्यांच्या अंतरात्म्यात एकच विश्वास होता की जो जगातल्या सर्व जीवांचे पालनपोषण करतो तो आपल्या भक्तांना कधीही वाटेत सोडून देणार नाही. आणि अशा प्रकारे भक्तीच्या या कठीण परीक्षेतून तावून सुलाखून निघत सदाशिवचे कुटुंब अक्कलकोटच्या त्या मंगलमयी भूमीच्या जवळ पोहोचू लागले. प्रवासाचा 3रा दिवस उजाडला आणि अक्कलकोट अजूनही काही कोस दूर होते. पण सदाशिवच्या कुटुंबाची ओढाताण आता शिगीला पोहोचली होती, कारण कडक उन्हामुळे पार्वतीच्या पायाला मोठे फोड आले होते आणि लहानगा गणू तहानेने इतका व्याकुळ झाला होता की त्याचे ओठ पांढरे पडले होते आणि तो चालता चालता जमिनीवर कोसळला. तेव्हा सदाशिवच्या काळजात जणू सुरी खुपसली गेली आणि त्याच्या मनात एक क्षण शंकेची पाल चुकचुकली की मी आपल्या कुटुंबाला या संकटात तर ढकलले नाही ना, आणि केवळ माझ्या श्रद्धेपोटी मी माझ्या लेकराचे हाल तर करत नाही ना. असा विचार येताच त्याचे डोळे पाणावले आणि तो हतबल होऊन रस्त्याचे कडेला असलेल्या एका कोरड्या झाडाखाली बसला. त्याने आपल्या पिशवीत पाहिले तर पाण्याचा शेवटचा थेंबही उरला नव्हता आणि आजूबाजूला मैलोन मैल फक्त रखरखीत माळरान होते, जिथे सावलीचा पत्ता नव्हता आणि पक्ष्यांचा थवा देखील आकाशात दिसत नव्हता. अशा वेळी सदाशिवने आकाशाकडे पाहून मनातून स्वामींना आर्त हाक मारली
की हे समर्था, जर मी तुमची भक्ती प्रामाणिकपणे केली असेल आणि जर तुम्ही खरोखरच दीनांचे कैवारी असाल तर माझ्या या निष्पाप लेकराला पाण्याचा एक थेंब तरी द्या, नाहीतर माझा हा प्रवास इथेच संपेल. पार्वतीचे पाय रक्ताळले होते तरीही तिने धीर सोडला नाही आणि ती सदाशिवचा हात धरून म्हणाली की स्वामी आपली परीक्षा पाहत आहेत, तुम्ही डगमगू नका, कारण ज्याने आपल्याला घराबाहेर काढले आहे तोच आपल्याला सावलीही देईल. आणि इतक्यात अचानक कुठून तरी एक वृद्ध गुराखी तिथे आला, ज्याच्या खांद्यावर पाण्याची कावड होती, आणि त्याने हसतमुखाने विचारले की बाळांनो, कुठे निघालात? आणि सदाशिवने जेव्हा अक्कलकोटचे नाव घेतले तेव्हा त्या वृद्धाने आनंदाने आपल्या कावडीतील शीतल जल गणूच्या तोंडाला लावले आणि पार्वतीलाही प्यायला दिले. त्या पाण्याने जणू मृताला संजीवनी मिळावी तसा उत्साह त्या कुटुंबात संचारला. आणि जेव्हा सदाशिवने त्या गुराख्याला काही द्यावे म्हणून आपली पिशवी तपासली तेव्हा तो वृद्ध माणूस तिथे नव्हता, जणू तो वाऱ्याच्या लहरीसोबत अदृश्य झाला होता. आणि हे पाहून सदाशिवला आपली चूक उमजली की स्वामी प्रत्येक पावलावर आपली सोबत करत आहेत आणि आपली श्रद्धा तपासत आहेत. त्याच्या मनात आता पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले आणि त्याने आपल्या रक्ताळलेल्या पायांची पर्वा न करता गणूला खांद्यावर घेतले आणि अक्कलकोटच्या दिशेने पुन्हा कूच केले. कारण त्याला आता खात्री पटली होती की संकट कितीही मोठे आले तरी स्वामींचा हात पाठीशी आहे आणि या विश्वासातच खरा विजय आहे. सूर्यास्त होत आला होता आणि आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती. अशावेळी सदाशिव आपल्या कुटुंबासह एका जुन्या पायवाटेने चालत असताना त्याला समोरून एक अत्यंत तेजस्वी आणि शांत मुद्रेचे संन्यासी येताना दिसले, ज्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि कपाळावर भस्माचे विलेपण होते. आणि त्या संन्याशाच्या डोळ्यांतून साक्षात करुणा पाझरत होती, ज्यांना पाहताच सदाशिवने धावत जाऊन त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्या मनातली सगळी खंत अत्यंत व्याकुळतेने व्यक्त केली की महाराज, मी अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला निघालो आहे, पण माझ्याकडे त्यांना अर्पण करण्यासाठी काहीच नाही. आणि वाटेत माझ्या कुटुंबाचे असे हाल होत आहेत की कधीकधी माझी श्रद्धा डळमळीत होते. तेव्हा त्या संन्याशाने मोठ्या प्रेमाने सदाशिवच्या खांद्यावर आपला अभयहस्त ठेवला आणि एका गंभीर पण अत्यंत मधुर आवाजात सांगितले की बाळा, तू विनाकारण काळजी करू नकोस, कारण स्वामींना सोन्या नाण्यांच्या किंवा बाह्य वस्तूंची अजिबात गरज नसते. त्यांना फक्त तुझ्या हृदयातील निखळ आणि पवित्र भक्ती हवी आहे. आणि तू तुझ्या पत्नीच्या सौभाग्याचे मणी अर्पण करण्याचा जो संकल्प केला आहेस तो त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. पण त्याहीपेक्षा मोठे तुझे अर्पण म्हणजे तुझी ही अढळ श्रद्धा आहे, जी तू या भीषण दुष्काळात आणि अपमानातही टिकवून ठेवली आहेस. म्हणून हे लक्षात ठेव की अक्कलकोटचा तो राजा कधीही आपल्या लेकराला रिकाम्या हाती पाठवत नाही आणि तुझी वारी आता पूर्ण होत आली आहे असे समजून तू आनंदाने पुढे चल. संन्याशाच्या त्या शब्दांनी सदाशिवच्या मनात एका नवीन उमेदीचा आणि प्रकाशाचा जन्म झाला आणि त्याला अचानक जाणवले की जणू स्वामींनीच या संन्याशाच्या रूपाने येऊन आपल्याला हा संदेश दिला आहे की भक्तीचा मार्ग खडतर असला तरी त्याचे फळ मात्र अमृतमयी असते. आणि पार्वतीने देखील त्या संन्याशाचे दर्शन घेतले. तेव्हा तिला असे वाटले की तिच्या पायातील रक्ताळलेले फोड आणि मनातली सर्व भीती क्षणात कुठेतरी अदृश्य झाली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक दैवी समाधान पसरले आहे. संन्याशाने जाता जाता सदाशिवला एक मौल्यवान सल्ला दिला की जेव्हा जेव्हा संकट येईल किंवा तुझे मन डगमगेल तेव्हा केवळ डोळे मिटून स्वामींचे स्मरण कर, कारण तेच या ब्रह्मांडाचे चालक आणि मालक आहेत. आणि इतके बोलून ते संन्यासी पुन्हा त्या घनदाट झाडीत आणि धुक्यात दुसेनासे झाले, जणू ते केवळ सदाशिवच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठीच प्रकट झाले होते. आणि हे पाहून सदाशिवचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. आता सदाशिवने आपली जुनी काठी पुन्हा एकदा जोराने हातात धरली आणि त्याला मनोमन वाटले की आता अक्कलकोटची पावनभूमी फार लांब नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादाचा एक अनामिक सुगंध त्याला वाऱ्याच्या झुळुकीसोबत जाणवू लागला होता. आणि त्याचा प्रत्येक श्वास आता केवळ श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप अत्यंत श्रद्धेने करू लागला होता, ज्यामुळे त्याच्या शरीरातील सर्व थकवा पार पळून गेला होता आणि तो नवीन जिद्दीने आपल्या कुटुंबासह पुढच्या प्रवासाला निघाला होता. अखेर तो सुवर्ण क्षण जवळ आला आणि सदाशिवच्या कानावर दूरवरून अक्कलकोटच्या मंदिरांतील घंटांचे मंजूळ नाद पडू लागले. तेव्हा त्याच्या अंगावर आनंदाचे शहारे आले आणि त्याने आनंदाने ओरडून पार्वतीला सांगितले की बघ पार्वती, समोर दिसतोय तोच अक्कलकोटचा भाग आहे.
आणि आता आपली वारी पूर्ण होणार आहे. अक्कलकोट नगरीत प्रवेश करताच त्या वातावरणात एक वेगळेच चैतन्य आणि विलक्षण ऊर्जा जाणवत होती. कारण चोहो बाजूंनी केवळ श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जयघोष आसमंतात घुमत होता. आणि प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर एक निरागस ओढ आणि कृतज्ञतेचे भाव दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनी घरे, फुलांच्या माळांनी सजवलेली दुकाने आणि हवेत दरवळणारा अगरबत्तीचा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध सदाशिवच्या थकलेल्या मनाला पुन्हा ताजेतवाने करत होता. आणि त्याला जाणवले की इथल्या प्रत्येक मातीच्या कणात आणि धुळीतही त्या परब्रह्माचा वास आहे. लोक तांड्या तांड्याने येत होते, कोणी पालखी घेऊन तर कोणी पायी दंडवत घालत स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. आणि हा प्रचंड जनसमुदाय पाहून सदाशिव भारावून गेला, कारण त्याने आजपर्यंत इतकी भक्ती आणि इतके प्रेम एकाच ठिकाणी कधीही पाहिले नव्हते. शहराच्या मध्यभागी असलेल्या त्या विशाल वडाच्या झाडाची शिखरे आता स्पष्ट दिसू लागली होती, जिथे स्वामींची वास्तव्य होते. आणि त्या दिशेला पाहताच सदाशिवने मातीला मस्तक टेकवून साष्टांग नमस्कार घातला, कारण त्याला मनोमन पटले होते की इतका मोठा प्रवास आपण आपल्या ताकदीवर नाही तर केवळ स्वामींच्या ओढीमुळेच पूर्ण करू शकलो आहोत. पार्वतीने देखील आपल्या डोळ्यांतील आनंदाश्रू पुसले आणि गणूला जवळ घेऊन ती स्वामींच्या त्या पावन नगरीचे दर्शन घेऊ लागली, जिथे श्रीमंत आणि गरीब असा कोणताही भेदभाव नव्हता, तर केवळ भक्त आणि भगवंत असे एकच नाते उरले होते. अक्कलकोटच्या त्या गजबजलेल्या बाजारपेठेतून चालताना सदाशिवला असे वाटले की जणू त्याचे सर्व दुःख आणि दारिद्र्य आता या नगरीच्या बाहेरच सुटले आहे आणि तो एका नवीन जन्माच्या उंबरठ्यावर उभा आहे, जिथे त्याला प्रत्यक्ष ईश्वरी रूपाचे दर्शन होणार आहे. जसे जसे ते वडाच्या झाडाजवळ पोहोचू लागले तशी तशी त्यांच्या हृदयाची धडधड वाढत होती, कारण ज्या स्वामींच्या केवळ नावाने त्यांचे संकट सुसह्य झाले होते त्यांना आता ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणार होते. आणि या विचारानेच सदाशिवचे पाय आपोआप त्या दिव्य प्रकाशाच्या दिशेने वेगाने पडू लागले. चैत्र शुद्ध द्वितीयेचा तो परमपवित्र मंगल दिवस उजाडला आणि अक्कलकोट नगरी साक्षात वैकुंठासारखी सजली होती, कारण आजच त्या परब्रह्माचा प्रकट दिन होता आणि चराचरात जणू आनंदाचे भरते आले होते. पहाटेपासूनच वडाच्या झाडाभोवती भक्तांची अफाट गर्दी जमली होती आणि संपूर्ण वातावरण श्री स्वामी समर्थ या महामंत्राच्या गजराने, शंखांच्या नादाने आणि सुगंधी फुलांच्या दरवळण्याने न्हाऊन निघाले होते. सदाशिव, पार्वती आणि छोटा गणू त्या अथांग जनसागरात मिसळून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या कानावर वाजणाऱ्या टाळ मृदंगाच्या तालाने त्यांच्या मनातील सर्व चिंता आणि थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. आजचा दिवस केवळ उत्सवाचा नव्हता, तर तो ईश्वरी चैतन्याच्या प्रकटीकरणाचा सोहळा होता. त्यामुळे प्रत्येक भक्ताचे डोळे त्या वडाच्या झाडाखालील जागेकडे लागले होते, जिथे स्वामी समर्थ महाराज आपल्या दिव्य रूपात विराजणार होते. गावोगावाहून आलेले कीर्तनकार आणि संत स्वामींच्या अगाध लीलेचे आणि त्यांच्या अलौकिक अवताराचे वर्णन करत होते आणि भक्तांच्या डोळ्यातून सात्विक प्रेमाश्रूंचा वर्षाव होत होता, जो पाहून सदाशिवला असे वाटले की तो या नश्वर पृथ्वीवर नसून साक्षात देवाच्या दरबारात उभा आहे. पार्वतीने आपल्या पदरात ते 2 सोन्याचे मणी आणि मनातली अढळ श्रद्धा घट्ट धरली होती, कारण आता काहीच क्षणांत ती तेजस्वी मूर्ती समोर येणार होती, जिच्या एका दर्शनासाठी तिने रक्ताळलेल्या पायांनी मैलोन मैल खवास केला होता. अक्कलकोटच्या त्या पावन हवेत एक वेगळीच वीज संचारल्यासारखे प्रत्येकाला वाटत होते, जणू सृष्टीचा प्रत्येक कण त्या अवतारी पुरुषाचे स्वागत करण्यासाठी आतुर झाला होता. आणि जेव्हा मंदिराचे नगारे मोठ्या जोशात वाजले आणि स्वामींच्या आगमनाची चिन्हे दिसू लागली, तेव्हा भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. सदाशिवने आपल्या डोळ्यांतील पाणी पुसले आणि गणूला खांद्यावर उचलून धरले, जेणेकरून त्या लहानग्यालाही त्या महान प्रकाशाचे दर्शन घेता येईल. आणि तो मोठ्या आशेने समोर पाहू लागला, जिथे आता प्रकाशाचा एक महापूर लोटणार होता आणि ज्याच्या एका स्पर्शाने त्याच्या जीवनाचे सर्व अंधार नष्ट होणार होते. आणि अचानक तो सुवर्ण क्षण आला, ज्याची हजारो भक्ते आणि सदाशिवचे कुटुंब आतुरतेने वाट पाहत होते.
वडाच्या त्या पुरातन आणि विशाल झाडाखाली प्रकाशाचा एक दिव्य पुंज प्रकटल्यासारखा भास झाला आणि समोर साक्षात परब्रह्म अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या आजानुबाहू तेजोमयी रूपात विराजमान झालेले दिसले. त्यांचे ते भव्य कपाळ, अग्नीसारखे तेजस्वी पण चंद्रासारखे शीतल असणारे विशाल डोळे आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता पाहून सदाशिवचे भान हरपले आणि त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कारण त्याने आजवर देवाचे केवळ वर्णन ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष देव त्याच्या डोळ्यासमोर उभा होता. स्वामींच्या त्या मूर्तीकडे पाहताच सदाशिवला त्याच्या प्रवासातील सर्व दुःख, पायांचे फोड आणि सावकाराने दिलेला अपमान या सर्वांचा विसर पडला आणि त्याला असे वाटले की जणू त्याचे संपूर्ण आयुष्य सफल झाले आहे. वडाच्या त्या पारंब्यांच्या सावलीत बसलेले स्वामी महाराज कधी निरागस बालकासारखे हसत होते, तर कधी गंभीर मुद्रेने भक्तांकडे पाहत होते आणि त्यांच्या एका दृष्टिक्षेपातच जणू सृष्टीचे सर्व ज्ञान सामावलेले होते. पार्वतीने जेव्हा स्वामींचे ते रूप पाहिले तेव्हा तिने आपले मस्तक जमिनीवर टेकून साष्टांग नमस्कार घातला आणि तिला जाणवले की ज्या श्रद्धेच्या जोरावर तिने आपले सोन्याचे मणी सोबत आणले होते त्या श्रद्धेचे चीज झाले आहे, कारण प्रत्यक्ष जगन्नाथाचे दर्शन तिला घडले होते. छोटा गणू देखील आपल्या आईचा पदर सोडून मोठ्या कुतूहलाने स्वामींकडे पाहत होता आणि स्वामींनी जेव्हा आपल्या प्रेमळ नजरेने त्या बालकाकडे पाहिले तेव्हा गणूच्या चेहऱ्यावर एक दैवी हास्य उमटले. जणू पूर्वजन्माचे काहीतरी नाते तिथे जोडले जात होते. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाला आता भक्तीचे कोंब फुटले होते आणि जमलेला प्रत्येक भक्त स्वामी समर्थ नामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचू लागला होता. सदाशिवला आता कशाचीही ओढ उरली नव्हती, कारण त्याला जे हवे होते ते सर्व त्या एकाच दर्शनात मिळाले होते आणि त्याला खात्री पटली होती की हेच ते समर्थ आहेत जे विश्वाचे चालक आहेत आणि ज्यांच्या एका शब्दाने काळही थांबतो. स्वामींच्या सभोवताली एक अद्भुत प्रभावळ होती, जिच्यामुळे त्या भीषण उन्हातही तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला हिमालयासारखी शीतलता जाणवत होती आणि सदाशिवने मनोमन ठरवले की आता या चरणांना सोडून कुठेही जायचे नाही, कारण हेच आपले खरे घर आणि हेच आपले खरे साऊल आहे. स्वामींच्या त्या तेजस्वी रूपाने सदाशिवच्या जीवनातील अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा अंधार क्षणात नाहीसा केला होता आणि आता तो फक्त त्या दिव्यत्वाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला पूर्णपणे विसरून तिथे उभा होता. भक्तांच्या त्या अथांग गर्दीत सदाशिव अगदी शेवटच्या रांगेत उभा होता आणि त्याला मनातल्या मनात वाटत होते की आपल्यासारख्या सामान्य आणि दरिद्री माणसाकडे स्वामींचे लक्ष जाईल की नाही. पण तितक्यात अक्कलकोटच्या त्या ब्रह्मांड नायकाने आपली तेजस्वी नजर गर्दीतून फिरवली आणि थेट सदाशिवच्या डोळ्यांना भिडवली. तेव्हा सदाशिवचा थरकाप उडाला आणि त्याला काही सुचेनासे झाले, कारण स्वामींनी आपल्या लांब हाताने खुणावून सदाशिवला जवळ बोलावले आणि आश्चर्य म्हणजे त्या प्रचंड गर्दीतून आपोआप रस्ता मोकळा झाला. जणू स्वामींचीच ती आज्ञा होती. आणि जेव्हा सदाशिव थरथरत्या पायांनी स्वामींच्या अगदी जवळ गेला आणि त्यांच्या चरणांवर आपले मस्तक टेकवले, तेव्हा स्वामींनी आपल्या जड आणि गंभीर आवाजात त्याला सांगितले की अरे वेड्या, कशाला घाबरतोस आणि कशाची चिंता करतोस? तुझी सगळी हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आणि असे म्हणून स्वामींनी आपला वरदहस्त सदाशिवच्या पाठीवर फिरवला आणि तो सुप्रसिद्ध महामंत्र दिला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द कानावर पडताच सदाशिवच्या हृदयातील सर्व ओझे क्षणात हलके झाले आणि त्याला असे वाटले की जणू साक्षात परमेश्वराने त्याला अभयदान दिले आहे. कारण त्या शब्दांमध्ये इतकी ताकद आणि इतके प्रेम होते की सदाशिवला आपल्या जीवनातील सर्व संकटे आता अगदी खुजी वाटू लागली आणि त्याने आपल्या डोळ्यांतील अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक घातला. तेव्हा स्वामी मंद हसले आणि त्यांनी सदाशिवला सांगितले की तू आता निर्धास्त रहा, कारण ज्याने तुला इथपर्यंत आणले आहे तोच तुझे पुढचे कल्याण करणार आहे आणि तुझ्या श्रद्धेची ही परीक्षा आता संपली आहे. पार्वतीने सुद्धा लांबून हे दृश्य पाहिले आणि तिचे डोळे भरून आले, कारण तिला माहीत होते की आता त्यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपले आहेत आणि स्वतः स्वामींनी त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे. त्यामुळे सावकार धोंडीबाचे ते आव्हान आता तिला अजिबात भीतीदायक वाटत नव्हते, कारण ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी उभे आहेत त्याला या जगात कोणाचेही भय बाळगण्याचे कारण उरले नव्हते. आणि सदाशिवला त्या क्षणी स्वर्गापेक्षाही मोठे सुख अनुभवता आले, कारण स्वामींच्या त्या एका वाक्याने त्याच्या संपूर्ण अस्तित्वाचे सार्थक झाले होते आणि तो आता पूर्णपणे स्वामींच्या प्रेमात आणि नामात न्हाऊन निघाला होता. जणू त्याला नवीन जन्म मिळाला होता.
इकडे सदाशिव स्वामींच्या चरणापाशी कृतकृत्य होऊन आणि आपल्या आयुष्याचे सार्थक झाले अशा भावनेने बसलेला असतानाच अक्कलकोटच्या त्या पावनभूमीत धोंडीबा सावकाराचे अचानक आगमन झाले आणि त्याच्या चेहऱ्यावरची तीच जुनी मगरुरी, अहंकाराचा ताठा आणि डोळ्यांतील कुत्सितपणा अजूनही कायम होता. कारण तो इथे भक्तिपोटी किंवा दर्शनासाठी आला नव्हता, तर स्वामींच्या अगाध लीलेची चेष्टा करण्यासाठी आणि सदाशिवची श्रद्धा कशी खोटी आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी आला होता. धोंडीबाने आपल्या उंची रेशमी वस्त्रांचा आणि सोन्याच्या दागिन्यांचा तोरा मिरवत गर्दीला निर्दयीपणे बाजूला सारले आणि तो मोठ्या उद्धटपणाने त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचला जिथे स्वामी महाराज दिव्य रूपात विराजले होते. त्याच्या मनात असा विचार सारखा चक्रावत होता की हा केवळ एक साधा वेडा संन्यासी असेल जो गरिबांना आणि भोळ्या लोकांना चमत्कार दाखवून फसवतो आहे, आणि जर हा खरोखरच समर्थ असेल तर माझ्या मनातले गुपित ओळखून दाखवेल किंवा मला एखादी मोठी धनदौलत मिळवून देईल, तरच मी याला देव मानीन, अन्यथा यालाही मी लबाड ठरवून सदाशिवला गावातून कायमचे हाकलून देईन. असा कुटील हेतू बाळगून तो स्वामींच्या समोर हात न जोडता ताठ मानेने उभा राहिला. स्वामींनी जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या त्या तेजस्वी आणि भेदक नजरेने जणू धोंडीबाच्या पापाने भरलेल्या काळजाचा आरपार ठाव घेतला. पण धोंडीबाचा अहंकार इतका मोठा होता की त्याने आपला ताठा सोडला नाही आणि तो मनातल्या मनात स्वामींची थट्टा करू लागला की बघा, हे अडाणी लोक कसे या माणसाच्या पाया पडत आहेत, पण मला फसवणे इतके सोपे नाही, कारण मी व्यवहार जाणणारा माणूस आहे. धोंडीबाच्या येण्याने तिथल्या शांत वातावरणात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला, कारण त्याच्या वागण्यात देवाबद्दलची भीती नव्हती की संताबद्दलची अदब नव्हती. तो स्वामींच्या समोरही एखाद्या सावकाराच्या थाटात उभा राहून त्यांच्या प्रत्येक हालचालीचे बारकाईने निरीक्षण करू लागला होता. पण त्याला या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की तो साक्षात ब्रह्मांडाच्या मालकासमोर उभा आहे आणि त्याच्या प्रत्येक पापकर्माचा आणि कुविचाराचा हिशोब आता चुकता होण्याची वेळ जवळ आली आहे. धोंडीबाने मनात एक कठीण प्रश्न आणि एक अट ठरवून ठेवली होती की जर स्वामींनी ती अट पूर्ण केली तरच तो त्यांना समर्थ मानेल. आणि याच संशयी वृत्तीने त्याने जेव्हा स्वामींकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकला तेव्हा स्वामींनी अचानक आपल्या जागेवरून उठून एक गर्जना केली, ज्याने संपूर्ण अक्कलकोट नगरी हादरली आणि धोंडीबाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला आता हळूहळू जाणवू लागले होते की त्याने कोणाशी तरी खूप मोठी टक्कर घेतली आहे आणि त्याच्या त्या अहंकारी डोळ्यांसमोर आता अंधारी येऊ लागली होती, कारण स्वामींच्या रूपातील ते उग्र तेज त्याला सहन होत नव्हते. तरीही त्याचे पापी मन त्याला नम्र होऊ देत नव्हते आणि या अहंकाराच्या लढाईत आता एक मोठा चमत्कार घडणार होता, जो धोंडीबाचे संपूर्ण आयुष्य आणि त्याची संपत्ती मातीत मिळवणार होता की त्याला तारणार होता, हे आता ठरणार होते. धोंडीबा सावकार गर्वाने उभा असतानाच अचानक स्वामी समर्थ महाराज मोठ्याने हसले आणि त्यांनी धोंडीबाकडे पाहून एका क्षणात त्याचे नाव घेऊन त्याला पुकारले. तेव्हा धोंडीबाच्या अंगावर काटा आला, कारण स्वामींनी त्याला पूर्वी कधीही पाहिले नव्हते, तरीही त्यांनी त्याचे नाव अचूक घेतले होते. स्वामींनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी धोंडीबाच्या डोळ्यात पाहत विचारले की काय रे सावकारा, काय आणले आहेस माझ्यासाठी आणि तुझ्या त्या मनात चाललेल्या कुटील विचारांचे काय करायचे? असे विचारताच धोंडीबाचा घाम सुटला, कारण त्याच्या मनात जे काही चालले होते ते स्वामींना आरपार दिसत होते हे त्याला उमजले. स्वामी इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी धोंडीबाला त्याच्या त्या गुप्त पेटीबद्दल विचारले जी त्याने आपल्या घरात जमिनीखाली गाडून ठेवली होती आणि ज्यातील संपत्तीचा त्याला खूप माज होता. हे ऐकताच धोंडीबाचे पाय लटपटू लागले आणि त्याचा सर्व अहंकार क्षणात मातीत मिसळला, कारण ही गोष्ट त्याच्या पत्नीशिवाय कोणालाही माहीत नव्हती. आणि इतक्यात स्वामींनी एक मोठा चमत्कार केला की धोंडीबाच्या खिशात असलेली सोन्याची नाणी अचानक कोळसा बनून खाली पडू लागली. हे पाहून उपस्थित सर्व लोक थक्क झाले आणि धोंडीबाला जाणवले की ज्या संपत्तीचा त्याला माज होता ती या महापुरुषासमोर केवळ कचरा आहे. स्वामींनी कडक आवाजात सांगितले की अरे, ज्याच्या मनात भक्ती नाही आणि जो गरिबांना छळतो त्याला माझे दर्शन होणे अशक्य आहे, आणि तुझ्या त्या सदाशिवने जे आव्हान स्वीकारले आहे ते मी पूर्ण केले आहे. आता तू तुझे डोळे उघड आणि तुझा अंतरात्मा बघ.
धोंडीबाच्या डोळ्यासमोर अचानक त्याच्या आयुष्यातील सर्व पापांचे दर्शन घडू लागले आणि त्याला आपण केलेल्या कृत्यांचा इतका पश्चात्ताप झाला की तो तिथेच स्वामींच्या चरणी कोसळला आणि मोठ्याने रडू लागला. त्याने कधीही कुणासमोर आपले मस्तक टेकवले नव्हते, पण आज तो एका सामान्य भक्ताप्रमाणे धुळीत लोळत होता आणि स्वामींची माफी मागत होता, कारण त्याला समजले होते की समोर बसलेली मूर्ती कोणी साधा माणूस नसून साक्षात काळ आणि नियतीचा स्वामी आहे. स्वामींनी त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या अहंकाराचे कवच पूर्णपणे तोडून टाकले होते आणि ज्या सदाशिवला तो हीन समजत होता तोच आता त्याला सर्वश्रेष्ठ वाटू लागला, कारण सदाशिवकडे जे भक्तीचे धन होते ते धोंडीबाच्या सर्व संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. संपूर्ण अक्कलकोट नगरी या अघटित चमत्काराची साक्ष देत होती आणि धोंडीबाचा तो पाषाणासारखा कडक हृदय आता भक्तीच्या प्रवाहात विरघळू लागला होता, कारण त्याने साक्षात ईश्वराचे रौद्र आणि करुणारूप एकाच वेळी अनुभवले होते. धोंडीबा सावकार, ज्याचे डोळे अहंकाराने आंधळे झाले होते आणि ज्याचे हृदय पाषाणासारखे कठोर झाले होते, तो आता अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली स्वामींच्या चरणी अक्षरशः लोळण घेत होता आणि त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी जणू त्याचे आजवरचे सर्व पाप धुवून निघत होते. कारण ज्या स्वामींना त्याने केवळ एक सामान्य संन्यासी समजले होते, त्यांनी त्याच्या अंतर्मनातील सर्व काळेबेरे उघडे पाडले होते आणि त्याच्या संपत्तीचा गर्व एका क्षणात धुळीला मिळवला होता. धोंडीबा मोठ्याने हंबरडा फोडून रडत होता आणि वारंवार एकाच गोष्टीची याचना करत होता की महाराज, मला क्षमा करा. मी अज्ञानापोटी आणि धनाच्या मदाने आपली आणि आपल्या भक्ताची खूप विटंबना केली. मला नरकातही जागा मिळणार नाही इतके अपराध मी केले आहेत. पण स्वामी महाराज मात्र अत्यंत शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे पाहत होते, कारण त्यांना त्या पाखंडी सावकाराचे परिवर्तन करायचे होते आणि त्याच्यातील माणूस जागा करायचा होता. सदाशिवसुद्धा लांब उभा राहून हे सर्व दृश्य अत्यंत आश्चर्याने आणि गहिवरलेल्या अंतःकरणाने पाहत होता, कारण ज्या सावकारासमोर उभं राहण्याची त्याची हिंमत होत नव्हती, तोच आज त्याच्या पायापाशी क्षमा याचना करण्यासाठी धडपडत होता. परंतु सदाशिवने मोठेपणा दाखवून धावत जाऊन धोंडीबाला उठवले आणि त्याला सावरले. तेव्हा धोंडीबाने सदाशिवचे दोन्ही पाय धरले आणि रडत रडत म्हणाला की सदाशिव, मला माफ कर. तुझी भक्ती खरी आहे आणि तुझे स्वामी साक्षात ईश्वर आहेत, ज्यांनी आज माझे डोळे उघडले आहेत. मी तुला जे आव्हान दिले होते ते माझे किती मोठे पाप होते याची मला आता जाणीव झाली आहे. आणि हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या हजारो भक्तांच्या डोळ्यात पाणी आले, कारण अहंकाराचा भक्तीसमोर झालेला हा सर्वात मोठा विजय होता. स्वामींनी मग अत्यंत मृदू स्वरात धोंडीबाला सांगितले की अरे धोंड्या, हे धन, हे ऐश्वर्य आज आहे तर उद्या नाही, पण जो दुसऱ्याच्या डोळ्यातील आसू पुसतो आणि जो प्रामाणिकपणे माझे नाव घेतो तोच खरा श्रीमंत असतो. आता इथून पुढे तू तुझे जीवन दीनांच्या सेवेत अर्पण कर आणि तुझे हे पाप प्रक्षालन होईल. असे म्हणून स्वामींनी धोंडीबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला एक नवी दृष्टी दिली, ज्यामुळे धोंडीबाचे संपूर्ण विचारच बदलून गेले आणि त्याला आता सोन्याच्या नाण्यांपेक्षा स्वामींच्या पायातील धूळ जास्त मौल्यवान वाटू लागली होती. अक्कलकोटच्या त्या मंगल वातावरणात धोंडीबा सावकाराचे झालेले हे परिवर्तन म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचा एक अद्भुत आणि जिवंत चमत्कार होता, ज्याने सर्वांना हे शिकवले की ईश्वर केवळ चमत्कार दाखवत नाही, तर माणसाच्या स्वभावातील वाईट वृत्तीचा नायनाट करून त्याला सन्मार्गाला लावतो. आणि सदाशिवला आता मनोमन जाणीव झाली होती की स्वामींची कृपा केवळ त्याच्यावरच नाही, तर त्याच्या शत्रूवरही तितकीच झाली आहे, कारण स्वामी हे सर्वांचे पालक आहेत आणि त्यांच्या दरबारात कुणीही परका नाही. पार्वतीने देखील स्वामींना मनोमन वंदन केले, कारण तिला आता खात्री पटली होती की तिच्या संसारावर आलेले सावकारी पाश आता कायमचे तुटले आहेत. आणि हे सर्व केवळ स्वामींच्या त्या अगाध कृपेमुळेच शक्य झाले आहे, ज्यामुळे आता त्यांचे पुढचे आयुष्य सुखाचे आणि भक्तीचे होणार आहे. आणि धोंडीबाने तिथल्या तिथे संकल्प केला की तो सदाशिवचे सर्व कर्ज माफ करेल आणि गावात गेल्यानंतर स्वतःच्या हाताने सदाशिवच्या शेतात मंदिर उभा करेल. ही स्वामींची लीला पाहून सर्व भक्तांनी एकदा जोरात श्री स्वामी समर्थ असा जयघोष केला, जो अक्कलकोटच्या आभाळात दुमदुमत राहिला. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीचा निरोप घेऊन सदाशिव, पार्वती आणि छोटा गणू आपल्या गावाच्या दिशेने परत निघाले. तेव्हा त्यांच्या पावलांत एक वेगळाच उत्साह आणि मनात स्वामींच्या दर्शनाचे ते अलोट समाधान होते, कारण स्वामींनी दिलेला "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा मंत्र त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती ठरली होती. आणि वाटेत येताना त्यांना आता कशाचीही भीती वाटत नव्हती,
ना उन्हाची न धुकेची, कारण स्वामींची सावली त्यांच्यावर सतत कायम होती असे त्यांना भासत होते. आणि जेव्हा ते आपल्या गावाच्या वेशीवर पोहोचले तेव्हा गावकरी त्यांच्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागले, कारण सदाशिवच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसत होते जे पूर्वी कधीही नव्हते. आणि गावकरी कुजबुजू लागले की धोंडीबा सावकाराने दिलेल्या आव्हानाचे आता काय होणार, कारण सदाशिवचे शेत तर अजूनही कोरडेच असणार असे त्यांना वाटत होते. पण जसा सदाशिव आपल्या त्या करपलेल्या शेताच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसेना, कारण ज्या जमिनीत गेल्या 2 वर्षांपासून घामाचा थेंब सांदूनही गवताची काडी उगवली नव्हती आणि जिथे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या, त्याच शेताच्या मध्यभागी अचानक एक पांढरा शुभ्र आणि शीतल पाण्याचा जिवंत झरा उसळून वर येत होता आणि त्या पाण्याने संपूर्ण शेत पुन्हा एकदा ओलेचिंब झाले होते. हे दृश्य पाहून सदाशिवचे पाय लटपटले आणि तो तिथेच गुडघ्यावर बसून मोठ्याने रडू लागला, कारण साक्षात स्वामींनी त्याचे ते कठीण आव्हान पूर्ण केले होते. आणि वडाच्या झाडाखाली बसलेल्या त्या समर्थांनी या वाळवंटातही पाण्याचे अमृत निर्माण केले होते, ज्यामुळे आता त्याचे दारिद्र्य कायमचे संपणार होते. आणि पार्वती देखील आनंदाने व्याकुळ झाली आणि तिने आपल्या पदराने जमिनीला स्पर्श केला, कारण तिला माहीत होते की ही केवळ पाण्याची गंगा नसून ही स्वामींच्या कृपेची गंगा आहे, जी त्यांच्या झोपडीत आता सुख आणि समृद्धी घेऊन आली आहे. आणि गावातले लोकही हा चमत्कार पाहून थक्क झाले, कारण भर उन्हाळ्यात जिथे विहिरी कोरड्या होत्या तिथे सदाशिवच्या शेतात पाण्याचा असा मोठा झरा फुटणे हे मानवी बुद्धीच्या पलीकडले होते. धोंडीबा सावकार जो आधीच अक्कलकोटमध्ये बदलला होता, त्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो धावत आला आणि पुन्हा एकदा सदाशिवच्या पाया पडला आणि त्याने जाहीर केले की आजपासून हे शेत आणि हे घर कायमचे सदाशिवचेच राहील आणि मी माझ्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून या शेतात स्वामींचे एक सुंदर मंदिर उभे करेन. आणि त्या झऱ्याच्या पाण्याने केवळ सदाशिवची जमीनच सुपीक झाली नव्हती, तर संपूर्ण गावाचा दुष्काळ जणू त्या एका चमत्काराने संपला होता, कारण त्या झऱ्याचे पाणी आता ओढ्यासारखे वाहू लागले होते आणि गावकऱ्यांच्या मनात स्वामींप्रती असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली होती. सदाशिवने वर आकाशाकडे पाहून स्वामींना मनोमन साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला असे वाटले की जणू अक्कलकोटचे स्वामी समोर उभे राहून हसत आहेत आणि म्हणत आहेत की बाळा, मी तर तुझ्या श्रद्धेचा झरा आधीच तुझ्या मनात निर्माण केला होता. आता हा जगासाठी पाण्याचा झरा मी प्रगट केला आहे. आणि अशा प्रकारे स्वामींच्या केवळ एका संकल्पनेने एका गरिबाचे नशीब पालटले होते आणि त्या रखरखीत माळरानात मांगल्याचे नंदनवन फुलले होते. त्या चमत्कारी घटनेनंतर सदाशिवचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या कृपेने त्याच्या घरात अन्नाची आणि पाण्याची कधीच कमतरता भासली नाही. पण सदाशिवचा स्वभाव मात्र आधीसारखाच नम्र आणि भक्तिमय राहिला, कारण त्याला माहीत होते की ही सर्व माया स्वामींची आहे आणि आपण केवळ त्यांचे निमित्त मात्र सेवक आहोत. धोंडीबा सावकारांनी दिलेल्या वचनाप्रमाणे सदाशिवच्या त्या पावन शेतात स्वामींचे एक देखणे आणि भव्य मंदिर उभे राहिले, जिथे दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजेच स्वामींच्या प्रगट दिनाला एक मोठा उत्सव साजरा होऊ लागला आणि हजारो भक्त लांबून त्या मंदिराचे आणि स्वामींच्या त्या जिवंत झऱ्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले, ज्यामध्ये स्नान केल्यावर लोकांचे दुःख आणि आजार बरे होऊ लागले. सदाशिव आणि पार्वती आता केवळ आपल्या कुटुंबाचेच नाही, तर गावात येणाऱ्या प्रत्येक अनाथ आणि गरजू भक्ताची सेवा करू लागले, कारण स्वामींनी त्यांना शिकवले होते की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि गणू देखील मोठा होऊन स्वामींच्या नामाचा प्रचार करू लागला, ज्यामुळे त्या छोट्याशा गावाचे रूपांतर एका पवित्र तीर्थक्षेत्रात झाले. ही कथा आपल्याला हेच शिकवते की जेव्हा संकट येते आणि चहोबाजूंनी अंधार दाटून येतो, तेव्हा केवळ स्वामींचे नाव हाच एक मोठा आधार असतो, जो आपल्याला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढतो. आणि ज्याची श्रद्धा अढळ असते त्याच्यासाठी प्रत्यक्ष ईश्वर देखील अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो, कारण अक्कलकोटचे स्वामी हे केवळ एक सिद्धपुरुष नसून ते जगाचा आधार असणारे साक्षात परब्रह्म आहेत. आजही अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली आणि भक्तांच्या हृदयात स्वामींचे ते शब्द घुमत असतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जो कोणी ही प्रगट दिनाची व्रतकथा मनोभावे ऐकेल किंवा वाचेल, त्याच्या सर्व संकटांचे निवारण होऊन त्याला सुख समृद्धी आणि शांती लाभेल यात शंकाच नाही. अक्कलकोटच्या त्या राजयोगी राजाने जगाच्या कल्याणासाठी जो अवतार धारण केला, त्याचा हा महिमा युगायुगांपर्यंत असाच अखंड तेवत राहील आणि भक्तांना दिशा दाखवत राहील. म्हणून आपणही मनोभावे म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आणि याच मंगलघोषात सदाशिवच्या कथेची ही अमृतवाणी पूर्ण झाली. लाडक्या भक्तगणांनो, श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाची ही मंगलमयी आणि भावपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करून हे आध्यात्मिक पुण्य मिळवा. अशाच नवनवीन प्रेरणादायी आणि रसाळ व्रतकथा नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.